देहनो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणवने लाहो करा काळ सारा चिंतने. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा असा उपदेश केला. त्या उपदेशाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा विचार करण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु हा विचार बोलून दाखवण्याच्या पूर्वी हे जरा ओझं जे माझ्या गळ्यात आहे याच्याने आत्ताच मला देह नोहे मी हे जाणवायला. त्यामुळं तुमची परवानगी असली तर हे सगळं काढून ठेवतो आणि तुमच्याशी संवाद करतो. विठ्ठला चालू असणारा नाममहोत्सव श्री क्षेत्र अयोध्येमध्ये झालेल्या भगवंताच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या स्मरणाच्या निमित्तानं मोठ्या आनंदानं वैभवानं संपन्न होतो आहे. गायत्री परिवार आणि त्याचे प्रमुख आदरणीय मनोहरजी सारडा यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा महोत्सव आणि त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण समाधान महाराज यांची रामकथा आपण सर्वजण अत्यंत समाधानानं श्रवण करत आहात. भगवंताचं स्मरण आपल्याला नित्य झालं पाहिजे. भगवंताच्या स्मरणामध्ये मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे. मानवी जीवनाची धन्यता ही भगवत चिंतनामध्ये आहे. हे सांगण्याकरता संत महात्मे अवताराला येतात आणि प्रस्तुत अभंगामधून तुकोबारायांनी त्याच पद्धतीचा उपदेश आपल्याला केलेला आहे. म्हणवने लाहो करा काळ सारा चिंतने हे तुकोबारायांचे या अभंगातला हा उपदेश आहे. या उपदेशाचा थोडासा विचार मला करायचा आहे. संत महात्मे तुम्हाला आम्हाला काही शिकवण्याकरता तुम्हाला आम्हाला काही उपदेश करण्याकरता या पृथ्वी तलावर अवताराला येतात. संतांचा उपदेश माईक बरोबर आवाज आला मधला. मी जवळ बर आता येतोय का? आता मला येत नाही. मला फीडबॅक येत नाही आहे. मला ऐकू येईल, माझा स्वर मला कळेल असं काहीतरी करा. संत महात्मे अवताराला येतात तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता. ज्ञानोबारायांना काय अडलं होतं? तुकोबारायांना काय अडलं होतं? या पृथ्वी तलावर ज्ञानोबाराय जर अवताराला आले नसते, तुकोबाराय जर अवताराला आले नसते, ज्ञानोबारायांची समाधी लागली नसती का? तुकोबारायांनी तुम्हाला आम्हाला उपदेश केला नसता तर तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले नसते का? पण तरीही तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करण्याकरता या पृथ्वी तलावर अवताराला येतात. त्यांच्या अवताराला येण्याचं प्रयोजनच हे आहे की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाचं कल्याण व्हावं, जीवाचं कल्याण व्हावं, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, निर्माण झालेला आनंद विचाराने निर्माण व्हावा,
विचाराने निर्माण झालेल्या आनंदाचं आपल्या जीवनामध्ये सातत्य राहावं, एवढी एकच भूमिका घेऊन संत महात्मे या पृथ्वी तलावर तुम्हाला आम्हाला सांगायला येत असतात. आपण कल्पना करा, नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारा येईल महाराज, की तुकोबाराय जर अवताराला आले नसते तर आपलं काय झालं असतं, काय झालं असतं. माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे राहिलो नसतो आपण. जर तुकोबाराय आले नसते, गोरोबा काका आले नसते, चोखोबाराय आले नसते, नामदेवराय आले नसते, ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या करता गीता सिद्ध केली नसते, तर आपली किंमत काय राहिली असते. अरे या पृथ्वीच्या पाठीवर कुत्री मांजरी जगतात तसे आपण जगलो असतो, याच्या पलीकडे काय राहिलं असतं. पण आपल्याला आपल्या मनुष्यत्वाची जाणीव करून देऊन, मनुष्यत्व धर्माचं स्मरण करून देऊन आपल्याला परमात्म रूप बनवण्याकरता संत महात्मे इथं अवताराला आले. आणि संत जे अवताराला येतात ते फक्त उपदेशाकरता अवताराला येतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. विठ्ठला तुम्ही येईपर्यंत लोकांचं चित्त नव्हतं कीर्तनात. आता निवांत ऐका, मी निवांत बोलतो. कितीला संपवायचं महाराज? आपल्यावर आहे, 10 वाजले चालतील. मग भोगा कर्माची फळं, मी तरी काय करतो. ऐका, संत महात्मे इथं अवताराला येतात तुमच्या आमच्या कल्याणाकरता, उपदेशाकरता. येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठी, वैकुंठातून आम्ही वैकुंठवासी आलो, याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. तुकोबारा इथं तुमच्या आमच्या उपदेशाकरता, तुम्हाला आम्हाला काही उपदेश करावा याच्याकरता इथं अवताराला आले. आणि अवताराला आल्यानंतर संतांचा जो उपदेश तुम्हाला आम्हाला केला जातो तो दोनच पद्धतीनं होतो. एक, संत महात्मे शब्दातून उपदेश करतात आणि संत महात्मे कृतीतून उपदेश करतात. उपदेशाची तिसरी रीती या जगताच्या पाठीवर उपलब्ध नाही. एक तर कृती, नाहीतर शब्द, या दोनच माध्यमातून उपदेश होतो. का असं होतं? त्याचं कारण असं आहे, माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या भावना असतात त्या भावनांच्या अभिव्यक्तीला एवढी दोनच माध्यमं असतात, एक तर कृती नाहीतर शब्द. तिसरं माध्यम माणसाच्या भावनेच्या अभिव्यक्तीला नाही. मग ती भावना कोणती असू देत, ती प्रापंचिक असू देत, ती पारमार्थिक असू देत, ती मुलाबाळांच्या संबंधानं असू देत, ती क्रोधाची असू देत, ती कामाची असू देत, ती भक्तीची असू देत, ती समर्पणाची असू देत, क्षमेची भावना असू दे, कोणतीही भावना जी माणसाच्या अंतःकरणामध्ये उदित होत असते त्या भावनेच्या अभिव्यक्ततेला, प्राकट्याला फक्त दोनच माध्यमं असतात. एकतर ती भावना शब्दातून व्यक्त होते, नाहीतर कृतीतून व्यक्त होते. तिसरं माध्यम नाही. उदाहरण फार देणार नाही, वेळेच्या मर्यादेमध्ये सगळा विचार संपवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या अंतःकरणात कोणती भावना, एखादा मनुष्य रागावला, क्रोध नावाची भावना त्याच्या अंतःकरणामध्ये जर निर्माण झाली तर त्या भावनेच्या व्यक्ततेला दोनच माध्यम आहेत. एक तर तो मारामारी तरी करेल, नाहीतर शिवीगाळ तरी करेल. शिव्या देणं शब्दाचं माध्यम आहे, मारामारी करणं कृतीचं माध्यम आहे. याच्या पलीकडे अंतःकरणातला क्रोध व्यक्त करण्याकरता तिसरं माध्यम कोणतं आहे मला सांग. एखादा मनुष्य रागावतो, तो दुसऱ्यावरही रागावत नाही, आपलेच केस ओढून घेतो, आपलेच कपडे फाडून टाकतो, पण ही पण कृतीच झाली. तो स्वतःशीच बडबडेल, हा पण शब्दच झाला. प्रेम निर्माण होऊ देत अथवा क्रोध निर्माण होऊ देत, त्या भावनेच्या अभिव्यक्ततेला दोनच माध्यम आहेत. ती माध्यमं कशा पद्धतीनं व्यक्त होतील, कोणत्या काळात व्यक्त होतील, कोणत्या शब्दात व्यक्त होतील, कोणत्या कृतीत व्यक्त होतील, याचा कोणताही नियम या जगतामध्ये लावता येत नसतो. ऐका, मी थोडंसं स्पष्ट बोलतो. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला तर तो क्रोध
कोणत्या काळात व्यक्त व्हावा याला नियम नाही, कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त व्हावा याला नियम नाही, कोणत्या पद्धतीच्या कृतींमध्ये व्यक्त व्हावा याला नियम नाही. भावना आणि शब्द यांचं सामंजस्य प्रत्येक वेळेला माणसाच्या भावनेच्या संबंधाने असेलच याची शाश्वती कोणी देऊ शकत नसतं. मी मानसशास्त्राच्या आधाराने बोलतो. थोडीशी सायकोलॉजी बघा आपण, ऐका. याचं कोणतंही सामंजस्य नसतं. भावना वेगळी असते, कृती कदाचित वेगळी होईल. भावना एखाद्या व्यक्तीच्या संबंधाने असेल, कृती तिसऱ्या व्यक्तीच्या संबंधाने निर्माण होईल, सांगता येत नाही. ती भावना व्यक्त करण्याकरता निर्माण होणारी कृती त्या भावनेला अनुसरूनच येईल, याची शाश्वती या जगतामध्ये देता येत नाही. उदाहरण छोटंसं जर प्रापंचिक रूपानं सांगायचं झालं तर एखादा मनुष्य आहे, ऑफिसला जाताना त्याचं बायकोचं काही भांडण झालं, डबा वेळेवर दिला नाही, काही नाही, अमकं नाही तमकं नाही, भाजीत मीठ कमी पडलं, जास्त झालं, काय भांडण व्हायला काही लागत नाही. शब्दावरून शब्द वाढत गेला. तो म्हणाला, एवढं तुला कळू नये का, मी दिवसभर राबतो ऑफिसमध्ये, 4 घास सुखाचे मला नीट मिळू देणं तुला कर्तव्य वाटत नाही का, डबा करून द्यायला वेळेवर काय होतं तुला. तिच्याही मनामध्ये विचार येतो की मी पण पहाटे 4 वाजता उठून मरमर माझी चालूच आहे, रोज चांगलंच होतं, एखाद्या दिवशी झालं तर समजून घ्यावं का नाही, समजून घ्या. एखाद्या दिवशी मीठ कमी पडलं, समजून घ्यावं का नवऱ्याने, घ्यावं का नाही, घ्यावं का नाही, घ्यावं ना, मग समजून घेत चला ना. मला तेच म्हणायचं, तुम्हीच एकीकडे बोलता, दुसरी मला सांगायचंय काय, समजून घ्यावं. तिच्याही मनात विचार येतो, मला मुलांचं करायचं असतं, सासू सासऱ्यांचं करायचं असतं, यांचं करायचं असतं, हे गेल्यानंतर, मुलं शाळेत गेल्यानंतर दिवसभर कामाची यादी असते, मला थोडंसं समजून घेतलं तर काय बिघडतं. पण तो नवरा फाड 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 बोलला, बायको काही बोलली नाही, गप्प बसली. म्हणजे फार जुनी गोष्ट सांगतोय मी, आपल्या नवीन काळातली नाहीये, जुन्या काळातली गोष्ट मी आपल्याला सांगतो. त्या काळामध्ये बायका फार बोलत नव्हत्या, नवऱ्याला म्हणजे उलट बोलत नव्हत्या. असं बायको गप्प बसली. नवरा ऑफिसला निघून गेला, हिचाही मुलांना डबे वगैरे करून दिले, कशात काही रस राहिला नाही. संध्याकाळपर्यंत तिने ते कसं बसं सहन केलं. संध्याकाळी मुलं शाळेत आली, तिला ते राहावे ना, मी मरमर करते, एवढा देव समजून घेतलं तर काय बिघडलं, एवढं काय बोलायचं, त्याच्यामध्ये काही कारण असतं का, अमुक आहे का, तमुक आहे का, बरंच ते बोल निघून गेलं. तिला चीड आलेली. संध्याकाळी मुलं आल्याबरोबर तिचा सगळा राग बाहेर पडला आणि पोरांना समोर ओढलं, पोरांच्या पाठीचे धपाटेच केले. काय कारण आहे, बोललं कोण, नवरा, आणि मार कुणी खाल्ला. काय संबंध आहे क्रोधाच्या अभिव्यक्तीचा. अंतःकरणातली भावना आणि तदनुषंगिक होणारी कृती यांचं सामंजस्य प्रत्येक वेळेला माणसाच्या कृतीत आणि शब्दात असेलच, याची शाश्वती देता येत नसते. मनुष्य दोनच माध्यमातून व्यक्त होतो, शब्द आणि कृती, आणि या दोनच गोष्टी त्याला माहिती आहेत. म्हणून संत महात्मे सुद्धा आपल्याला उपदेश करताना या दोनच माध्यमातून उपदेश करतात. संतांच्या शब्दातला उपदेश आणि संतांच्या कृतीतला उपदेश, अशा 2 पद्धतीनं संत आपल्याला उपदेश करतात. आपण तुकोबारायांच्या उपदेशाची रीती बघा, गाथा काढा. आपण उपदेशपर प्रकरणातले अभंग बघा. तुकोबारायांच्या स्वजीवनाची जी तुकोबारायांनी स्पष्ट रूपानं कबुली गाथ्यामध्ये व्यक्त केलेली आहे, ते अभंग आपण पहा. तुकोबाराय बोलताना काय बोलतात, कसं बोलतात. आत्ता आपण प्रमाण देऊन आलो ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, कशा करता, बोलिले जे ऋषी शब्द साच भावे वर्ता या कृती. बस संपलं. याच कारणाशी आम्ही वैकुंठातून इथं आलो. कशा करता, ऋषी जे बोलले ते जगाला सांगायला, आणि संत जे वागतात तसं वागून दाखवायला आम्ही या पृथ्वी तलावर अवतार आला. संत शब्दातून आणि कृतीतून जरी व्यक्त होत असले, या सगळ्याची प्रमाण आहेत आपल्याला. कृती कुणा करता, शब्द कुणा करता, कुणा करताही कृती करायची नसते, कुणा करताही शब्द वापरायचे नसतात. थोडंसं स्पष्ट आणि मर्यादित बोलायचं झालं तर इतकं स्पष्ट सांगेन, निम्न अधिकार्याकरता कृती करावी लागते आणि उच्च अधिकार्याकरता शब्द वापरावा लागतो. ज्याचा अधिकार निम्न आहे त्याच्याकरता कृती करून दाखवा. तुकोबारायांचं प्रमाण सरळ देतो, वेळेची मर्यादा आहे, क्षमा कराल मला आपण सगळे. सरळ प्रमाण देतो सगळ्यांच्या माहितीतलं. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी,
तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी, पण हे अंगी क्रिया करोनी दाविती कुणा करता? अर्भकाचे साठी. अर्भक लहान मूल, शाळेत जाणाऱ्या लहान मुलाला शिक्षक पाठीवर त्याच्या हाताला धरून आपला हात गिरवतात, याला अ म्हणतात. शिक्षकाला पाठीवर गिरवायची गरज नाही आहे, पण ज्याला शिकवायचंय तो फारच लहान आहे म्हणून त्यांना गिरवावं लागतं. मुद्दा आहे, लक्षात घ्या. मोठ्याला एवढं लागत नाही, मोठ्याला एवढं लागत नाही. छोटंसं उदाहरण देऊ मी आपल्याला. मला सांगा, PhD ला शिकवणारा जो मार्गदर्शक असतो की नाही, PhD ला शिकवणारा मार्गदर्शक, तो मार्गदर्शक आपल्या विद्यार्थ्याला फळ्यावर लिहून शिकवत नाही, वहीवर लिहून शिकवत नाही. तो त्याला पुस्तक देतो आणि सांगतो, एवढं वाचून ह्याची सगळी मीमांसा माझ्या समोर आण, आपण चर्चा करू. मग तो विद्यार्थी जातो, 2 महिन्यांनी परत येतो, मग सगळं लिहिलेलं दाखवतो आणि त्यांची चर्चा होते, मग PhD मिळून जाते. काही नाही, 5 मिनिटाचा वर्ग, हे पुस्तक घे, वाचून ये, आपण बोलू, संपलं, PhD झालं. याच्या पलीकडे काही नाही. पण बालवाडीतला शिक्षक सकाळपासून शिकवत राहतो, 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत शिकवत राहतो. हा दिवसभर मरमर करतो, तो 5च मिनिटं सांगतो. मला सांगा, पगार कुणाला जास्त आहे हो? पगार कुणाला जास्त? बालवाडीच्या शिक्षकाला का PhDच्या मार्गदर्शकाला? PhDच्या मार्गदर्शकाला. कशासाठी? हा दिवसभर मरमर करतो तरी याला पैसे मिळत नाहीत, आणि हा फक्त सांगतो एवढं पुस्तक वाचून ये तर याला पैसे मिळतात. असं कसं होत असेल? याचं कारण हे आहे, तो दिवसभर राबतो पण अनधिकार्याकरता राबतो, आणि हा 5च मिनिटं बोलतो पण अधिकार्याकरता बोलतो. मुद्दा हा लक्षात घ्या. म्हणून शब्दाचा उपदेश हा अधिकार्याकरता असतो, कृतीचा उपदेश हा त्याच्यापेक्षा निम्न अधिकार्याकरता असतो. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, शहाण्याला शब्दाचा मार. शहाणा जो असतो ना, त्याला शब्दाचा पुरतो, मूर्खाला जोड्याने मारलं तरी कळत नाही. म्हणून कृती आणि शब्द या दोन्हीतून, आता ही कृती आणि हा शब्द हे संत स्वतःच्या इच्छेने व्यक्त नाही करत. संत जे शब्दातून उपदेश करतात तेही स्वतःच्या मनाने नाही, आणि संत जी कृती करतात तीही संत स्वतःच्या मनाने करत नाही. त्याच्याकरता एक अधिष्ठान असतं विचाराचं, त्याच्याकरता एक अधिकरण लागत असतं. तुकोबाराय स्वतःच्या मनाला येईल ते बोलले नाही, ज्ञानोबाराय जे बोलून गेले तेच बोलले. तुकोबाराय स्वतःच्या मनाला येईल तसं वाटेल ते वागले नाही. नाथ महाराज जसं वागून गेले, चोखोबाराय जसं वागून गेले तसं तुकोबाराय वागले. कारण त्यांची कृती आणि त्यांचा शब्द याला सुद्धा संत विचाराचं आणि वेद विचाराचं अधिकरण आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तुकोबारायांनी हे बोलून दाखवलंय की आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. वाचा बोलो वेद नीते, वाचा बोलो वेद नीते, वाचा बोलो वेद नीते, वाचा बोलो वेद नीते, वाचा बोलो वेद नीते.
घात वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. आम्ही आमच्या मनाचं बोलत नाही. वेदनीती जे सांगते ते वाचा बोलो. आणि काय करू? आमच्या मनाचं करत नाही. संती केले ते करू, आमच्या मनाचं नाही. ज्ञानोबरायांचं चिंतन बघा आपण. 17वा अध्याय काढा. 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबराय बोलून जातात श्रुती स्मृतीचे अर्थ. आपणची होवो निमूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले. पावोनी सात्विक श्रद्धा चाले ते तेची फळ ठेविले ऐसेला हे. ज्ञानोबराय. आणि म्हणून शब्द आणि कृती या दोन्ही माध्यमातून जरी संत बोलत असले, संतांचा उपदेश अधिकार भेदानं जरी या दोन रूपानं प्रकट होत असला, तरी एक उपदेश असा आहे की संत महात्मे सर्वत्रांना कृती आणि शब्द यांची एक वाक्यता सिद्ध करून सांगत असतात. काही वेळेला कृती आहे, काही वेळेला शब्द आहे, पण काही वेळेला शब्द आणि कृती यांचं एकत्रीकरण करून, यांचा समन्वय करून संत महात्मे जो उपदेश करतात, त्या उपदेशाकरता अधिकाराचा विचार करायचा नसतो. आणि तो उपदेश आहे तो नामचिंतनाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. उपदेश करण्याकरता तुकोबाराय प्रवृत्त होऊन आपल्याला सांगतात, म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. आपला काळ चिंतनात सारला जावा, हा तुकोबारायांचा या अभंगातला मुख्य उपदेश आहे. आणि तो उपदेश आपल्याला पटावा याच्याकरता 3 युक्तिवादाची योजना प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी करून दिली. आणि ते युक्तिवाद आपल्याला कळावेत याच्याकरता शब्द वापरला म्हणवोनी. म्हणवोनी का म्हणवोनी? प्रश्न निर्माण होईल की नाही? म्हणवोनी लाहो करा, का म्हणवोनी लाहो करा, याच्याकरता 3 चरणामध्ये विचाराला विस्तार करत नाही. सरळ अभंग आपल्याला सांगून जातो. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, हे कळायचं असेल तर म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. पाळणाची नाही चिंता ठाव रीता देवाचा, म्हणवोनी तुम्ही लाहो करा काळ सारा चिंतने. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. तुकोबाराय आपल्याला काळ चिंतनामध्ये सारावा याच्याकरता उपदेश करतात. आणि हा उपदेश करताना तुकोबारायने त्याच्याकरता आपल्याला सांगितलं म्हणवोनी लाहो करा. लाहो करा या शब्दाचा अर्थ आहे गडबड करा, धावपळ करा, त्वरा करा. कारण माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी गडबडीनं केल्या पाहिजेत, काही गोष्टी थोड्याशा निवांत केल्या तरी चालतात. काही गोष्टी गडबडीनं केल्या पाहिजेत, काही गोष्टी निवांतपणाने केल्या तरी चालतात. त्याच्याकरता फार वेळेचं भान आपल्याला नसलं तरी चालतं, थोडंसं निवांत चालतं. काही गोष्टी मात्र फार गडबडीनं कराव्या लागतात, त्याच्याकरता वेळ बघावा लागतो, त्याच्याकरता बाकीच्या सगळ्या गोष्टींना मागे सारावं लागतं. आणि काही गोष्टी फार गडबडीनं कराव्या लागतात, तिथं निवांतपणा चालत नाही. आपल्या घराला जर आग लागली तर किती आठवड्यानं विझवणार आहोत आपण? किती? आपल्या घराला जर आग लागू नये, माझी तशी इच्छा नाहीये, पण एखाद्या वेळेला घराला आग लागल्यानंतर मग माणसाने ठरवलं आत्ता कुठं घराला आग लागली, आता आपण विहीर खणायला घेऊ. मग काही 400-500 फुटावर पाणी लागेल, मग ते पाणी बादलीमध्ये भरून घेऊ आणि आग विझवू. तोपर्यंत घर राहील? हे कार्य निवांतपणानं करण्याचं आहे? नाही ना महाराज. काही गोष्टी फार वेगानं कराव्या लागतात आणि काही गोष्टी गडबडीनं कराव्या लागतात. शास्त्राचं चिंतन गोड आहे. शास्त्र त्या संबंधामध्ये असं म्हणतं, ऐका, शास्त्र त्या संबंधामध्ये असं म्हणतं, अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत गृहीत इव केशेषु मृत्युना धर्मम आचरेत. शास्त्राचं चिंतन असं आहे. शास्त्र असं म्हणतं, अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत. विद्याम अर्थम साधयेत, पण कसं? अजरामरवत, जणू आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसाने विद्या मिळवावी आणि असं समजून माणसाने पैसा मिळवावा. पैसा मिळवण्याकरता गडबड करू नये हे शास्त्राचं म्हणणं आहे, माझं काही म्हणणं नाही.
कारण गडबडीनं मिळवलेला पैसा तेवढ्याच गडबडीनं बाहेर पडत असतो. त्याच्याकरता उदाहरण देईन तर रात्र जाईल. रात्र जाईल. गडबडीनं मिळवलेला पट वेगाने मिळावा. मग त्याच्याकरता जे काही धर्म अधर्मामध्ये आपल्याला जे काही गोंधळ घालायचे असतील, नीती अनीतीमध्ये जेवढे गोंधळ घालता येतील तेवढे घाला, पण पैसा मिळवा. पैसा बस. दुर्दैवानं याच भूमिकेमध्ये जग पुढे चाललो. पैसा मिळवण्याकरता मर 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 मर. सामान्य माणसाचं बोलत नाहीये मी, कीर्तनकारांचं बोलतो. सगळे मर 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 सगळ्यांचेच चालू आहे. लाखो रुपये असणाऱ्यांना वाटतं कोट्यावधी मिळावेत, कोट्यावधी असणाऱ्यांना मिळावं वाटतं अब्जावधी मिळावेत. हे चालूच आहे. कुणाला नको वाटतं, सगळ्यांना वाटतं. असो, मी त्याच्याबद्दल आता काही बोलत नाही. तो माझा प्रांतही नाही, आत्ता बोलण्याचं मला कारण नाही, माझा तो अधिकारही नाही. मी का बोलतो? आपल्याला पैसा गडबडीनं मिळवण्याचा प्रयत्न केला, राहतो का, टिकतो का? अहो काय झालं, एका गावामध्ये एक गवळी दूध घालत होता. उगे छोटासा दृष्टांत देऊन जातो. एक गवळी दूध घालत होता. 4 घरी दूध, 4 लिटर दूध त्याची म्हैस द्यायची. प्रत्येक घरामध्ये 1-1 लिटर दूध घालायचं. सचोटीनं घालायचा, पैसे मिळायचे, तेवढ्यावर भागायचं. एके दिवशी दूध घालायला गेला. पहिल्या घरी गेल्यानंतर तिथली जी मायमाऊली होती दूध घेणारी, तिने सांगितलं, गवळी दादा, काल तुम्हाला सांगायला विसरले मी, पण आज मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत, 1 लिटर दूध जास्त पाहिजे बरं. तो म्हणाला, अहो माझ्याकडे 4च लिटर दूध आहे, अजून 3 घरामध्ये 3 लिटर दूध मला घालायचं आहे. तुम्हाला जर 2 लिटर दूध घातलं तर मग त्या 3 घरामध्ये मला कसं काय घालता येईल 3 लिटर? 1 लिटर दूध कमी पडेल. तुम्ही आधी सांगायचं, माझ्याकडे आता दूध नाही, तुम्ही बघा दुसरीकडून कुठून मिळवता येत असले तर मिळवा. ती बाई म्हणाली, नाही हो, असं म्हणू नका, आता बाहेर जा, घेऊन या, हे काही जमत नाही, मला पाहुणे येणार आहेत, घराची तयारी आहे, नवरा ऑफिसमध्ये गेलेला आहे, मुलं शाळेमध्ये गेलेली आहेत, नाही म्हणू नका, काही करा, 1 लिटर दूध जास्त द्या. एखाद्याच्या घरी सांगा आज नाहीये दूध म्हणून. तो म्हणाला, असं कसं सांगू मी, ऐन वेळेला त्यांना धोका कसा देऊ? असं होत नाही. ती म्हणाली, तुमच्या पाया पडते, मुलीची सोयरीक आहे, मोडायचा प्रसंग येईल, असं करू नका, दूध एवढं 1 लिटर. त्यालाही कळवळा आला. तो म्हणाला, ठीक आहे, बघू काय करायचं नंतरचं नंतर. तिला 2 लिटर दूध तिच्या भांड्यामध्ये ओतलं आणि तो तिथून निघाला. आता त्याच्याकडे उरलं 2 लिटर आणि त्याला वाटायचं होतं 3 घरामध्ये. आता 2 लिटर दूध 3 घरामध्ये वाटायचं असेल तर काय करावं? तुमच्याही मनात पाप आहे किंवा मला वाटलं फक्त त्याच्याच मनात आलं असं. आपल्याही मनात पापच येतं. कशासाठी पाणी घालावं? पण आता तुमच्या मनात आलं तर तसंच जाऊ आपण. त्याने काय केलं, 2 लिटर दुधामध्ये 1 लिटर पाणी ओतलं आणि 3 घरामध्ये वाटून दिलं. कोणी काही बोललं नाही. रोजचा गवळी आहे, विश्वासाचा आहे, रोज चांगलं दूध देतो. तरी एक बाई म्हणालीच, दूध जरा पातळ दिसतंय. तो म्हणला, काल म्हैस जरा जास्त पाणी प्यायली, त्यामुळे थोडंसं दूध पातळ आलं. कोणी काही बोललं नाही, निभावलं. मग त्याच्या लक्षात आलं की असं करून आपल्याला दूध जास्त घरामध्ये वाटता येतं. मग काय दुसऱ्या दिवशीपासून सुरूच झालं. 4ची 8 घरं झाले, 8ची 16 घरं झाली, एका म्हशीच्या 2 म्हशी झाल्या गोठ्यातल्या. आणि असं नाही, श्रीमंती आली ना माणसाला की मनुष्य आपला व्यापार वाढवतो ना. वाढवतो का श्रीमंती? मी त्या अर्थाने बोललो. त्यामुळे म्हशी वाढल्या, त्याचं दूध वितरण वाढलं, त्याचे पैसे मिळायला लागले. जुना काळ, महिनाभर दूध त्यांनी घातलं आणि मग एका घरामध्ये एके दिवशी सगळीकडे दूध घालून झाल्यानंतर सगळ्यांचे पैसे गोळा केले. त्यावेळेला नोटा वगैरे नव्हत्या, नाणी. सगळ्यांकडून ते पैसे त्यांनी गोळा केले, त्या बरडीमध्ये ठेवले आणि ती बरडी घेऊन निघाला. भरपूर पैसा मिळाला. बरं वाटलं मनात. काही का असे ना, अधर्म झाला कोण विचारतं, पैसा मिळाला ना, बस झालं. बरणीमध्ये पैसे घातले, निघाला. थोडा निवांत झाला. कुठेतरी झाडाखाली बसावं, आपली शिदोरी खावी, पाणी प्यावं म्हणून तळ्याचा काठ बघितला. एक झाड होतं, त्या झाडाखाली आपली शिदोरी सोडली, भाकरी वगैरे खाल्ली. थोडा वेळ पडावं, थंडगार पाणी प्यायला, थोडा वेळ सावलीत पडावं म्हणून पडला. त्याला डोळा लागला. त्या झाडावर काही माकडं राहत होती. ती बरणी त्याने बाजूला ठेवलेली ती बघून ती माकडं खाली उतरली. त्या माकडाने ती बरणी पळवली, उघडली. याला झोप लागलेली
आणि मग ती माकडं त्या बरणीत हात घालायची, नाणं बाहेर काढायची, तोंडात घालायची. आता माकडच आहेत ती. त्याने ते नाणं बाहेर काढायचं, तोंडात घालायचं, चावलं नाही की फेकून द्यायचं, चावलं नाही की फेकून द्यायचं, चावलं नाही फेकून द्यायचं. आता नाणं पैसा ही खाण्याची गोष्ट आहे हे माकडांना कळत नाही. बहुतेक माकडं पैसे खातात. म्हणजे मी जरा स्पष्ट, तुम्हाला काय विचार करायचा आहे तुम्ही करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी माकडांबद्दल बोलतोय, तुम्हाला कुठं जायचंय तिथं जायला तुम्ही स्वतंत्र आहात, मला त्याबद्दल काही म्हणायचं. आता माकड पैसा खाऊन काय ते काही चावलं जाणार आहे, मग टाकलं फेकून द्यायचं. काही पैसे पडले जमिनीवर, काही त्या तळ्यामध्ये, काही इकडं काही तिकडं. पडल्यानंतर थोड्या वेळाने याला जाग आली, बघतो तर बरणी जागेवर नाही. पटकन बघितलं, अरे माकडाने बरणी पळवली. लवकर उठला, तिथली एक काठी वगैरे काडी घेतली, माकडांच्या मागे लागला. माकडं घाबरली, पळून गेली. त्याने ती बरणी बघितली, काही इकडं तिकडं गोळा पडलेले पैसे गोळा केले, मोजले. मोजल्यावर लक्षात आलं, पाण्यानं जेवढे मिळवले होते ते पाण्यात गेले आणि जेवढे दुधाने मिळवले होते तेवढे बरणीत राहिले. पैसा जसा येतो तसा जातो महाराज. निवांत मिळवा, गडबड करू नका. धर्मानं पैसा मिळवला पाहिजे. ज्ञानोबारायांनी दानाची व्याख्या करताना भाषा काय वापरली बघा ना आपण. काढा ना ज्ञानेश्वरी. जे जे स्वधर्मा आतवते, जे जे स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. स्वधर्मा आतवते, जे जे मिळेल. भागवत काढा आपण, द्वितीय स्कंध आहे तुमच्या समोर. मी काय भागवत सांगू, पण भागवत काढा. द्वितीय स्कंधामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष यांची व्यवस्था भागवतांनी लावून दिली है ना. माणसाने धर्माचं पालन हे मोक्षाकरता करायचं असतं, अर्थाकरता करायचं नसतं. माणसाने अर्थप्राप्ती धर्माकरता करायची असते, कामाच्या परिपूर्ती करता करायची नसते. माणसाने कामाचं सेवन हे जीवनाच्या निर्वाहाकरता करायचं असतं, इंद्रिय तृप्ती करता करायचं नसतं. आणि माणसाने मोक्षाचा विचार हा जीवनाचं ध्येय म्हणून डोळ्यासमोर ठेवायचा असतो, नुसती त्याच्यावर प्रवचनं करायची नसतात. विठ्ठला प्राज्ञो विद्याम अर्थमच साधयेत. जणू काही आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसाने विद्या आणि धन मिळवा. लहानपणी शाळेत पाठ केलेलं सुभाषित आठवत असेल तुम्हाला. क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थमच साधयेत. क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धन. क्षणाक्षणानं विद्या आणि कणाकणानं धन मिळवावं लागतं. क्षण वाया गेला की विद्या वाया गेली, आणि कण वाया गेला की द्रव्य वाया गेला. निवांत मिळवा. जसं द्रव्य निवांत मिळवायचं तसं विद्या मिळवताना सुद्धा अजरामरवत, जणू आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसाने विद्या मिळवायची. याच्याकरता गडबड करून चालत नाही. मी कशाकरता आपल्याला बोलतो की काही गोष्टी माणसाच्या जीवनात गडबडीनं कराव्या लागतात, आणि काही गोष्टी माणसाला निवांत केल्या तरी चालतात. विद्या मिळवायची ना, निवांतपणाने मिळवा, गडबड करू नका. एक प्रमेय सुटल्याशिवाय दुसऱ्या प्रमेयाकडे जायचंच नाही. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी असावं, परीक्षार्थी होऊ नये, नाही का. काल अभ्यास केला आणि आज परीक्षा दिली, याच्यात मेरिटमध्ये निघाला तरी तो हुशार नाहीच. हुशार नाही तो, विद्यार्थी नाही. विद्येकरता विद्यार्थी, विद्येच्या प्राप्ती करता निवांत, गडबड नाही. एक झाल्यावर दुसरं, दुसरं झाल्यावर तिसरं, तिसरं झाल्यावर चौथं, निवांत विद्या मिळवावी. लोक म्हणतात अहो एवढं निवांत मिळवेपर्यंत आमचं आयुष्य संपलं तर. संपू द्या, संपू द्या, चिंता करू नका. कारण कोणताही अभ्यास कोणत्याही क्षेत्रातला कधीही वाया जात नसतो. ऐका, कोणताही अभ्यास कोणत्याही क्षेत्रातला असू दे, अभ्यास आहे म्हणजे तो वाया जाणार नाही. तो कधीच वाया जाणार नाही. तो आपल्याला पुढे उपयोगाला येतो. आज ना उद्या, उद्या ना परवा, या नाही पुढच्या जन्मी, पण उपयोगाला आल्याशिवाय राहत नाही. मी उदाहरण सांगतो आपल्याला, उदाहरण सांगतो. समजा आपण विद्या मिळवता मिळवता आपलं प्रारब्ध संपलं, आपल्याला मरण आलं ना, घाबरायचं कारण नाही. पुढच्या जन्मी आपल्याला तिथून पुढे शिकायची संधी असते. माझं म्हणणं पटेल किंवा न पटेल, मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. साधं उदाहरण सांगतो. एक दगड फोड्या रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडत होता.
मोठा खडक घण घालणं चालू होतं. 1 घाव घातला, 2 घाव घातले, 10 घाव घातले, 15 घाव घातले, 20 घाव घातले, दगड फुटला नाही महाराज. 21व्या घावाला दगड फुटला. 21व्या घावाला दगड फुटला. दगडाला भेग पडली, घामाघूम झालेला, हातातला घण बाजूला ठेवला, दुसऱ्या दगडावर बसला, उपरण्यानं पंचानं सगळं अंग पुसलं, पाणी वगैरे प्यायला, दम लागलेला त्याला. सलग 21 घाव एवढ्या मोठ्या दगडावर घालायचे, घामाघूम झालेला. तुमच्या माझ्यासारखा एक जण हे सगळं बघत तिथं उभा होता. हा बसल्यानंतर तो जवळ आला आणि त्याने विचारलं, दादा अहो किती कठीण दगड, किती घाव घालावे लागले? तो म्हणला, बघा ना काय कठीण दगड लागला, 20 घाव घालावे लागले. 21व्या घावाला दगड फुटला. 21व्या. हा शहाणा जो होता ना, त्याने त्या दगड फोड्याला सांगितलं, दादा 21व्या घावाला जर दगड फुटला आणि एवढा तुम्हाला दम लागला तर 21वा घावच पहिल्यांदा घालायचा ना. माझा दृष्टांत संपला. मला असं विचारायचंय की 21व्या घावाला दगड फुटला म्हणून आधीचे 20 वाया गेले काय? त्या 20 घावाला यश होतं का? नव्हतं. त्या 20 घावांना यश नव्हतं, पण ते 20 घाव वाया गेले नाहीत. तसा आपला अभ्यास आत्ता जरी फळला नाही तरी तो वाया जात नाही. हे वाया जात नाही. म्हणून निवांत मिळवा, गडबड करू नका, धावपळ करू नका विद्या मिळवताना. हे शास्त्राचं सांगणं आहे. अजरामरवत. जणू काही आपल्याला म्हातारपण येणार नाही, जणू काही आपल्याला मरण येणार नाही, असं समजून माणसानं विद्या मिळवावी. इथं निवांतपणा लागतो. आपल्या क्षेत्रातलं उदाहरण सांगतो. एखाद्या वेळेला एखाद्या कीर्तनाकरता, कथेकरता, प्रवचनाकरता, व्याख्यानाकरता, ठरलेल्या विषयाकरता एखादं सुंदर प्रमाण आपल्याला कुठंतरी सापडतं आणि असं वाटतं की हे प्रमाण जर कीर्तनामध्ये वापरला ना, बस अभंग सुटला. इतकं सुंदर प्रमाण, श्लोक म्हणा, ओवी म्हणा, अभंग म्हणा, काही. मग मनुष्य ते घोकून घोकून पाठ करतो. कीर्तनात सांगायचं 1000 वेळेला घोकतो, 1000 वेळेला घोकतो. आता कीर्तनात मांडायचं 1000 वेळेला आधी घोकतो, पण कीर्तनात मांडायची वेळ आली की कुठं विसरतन काय होतं कळतच नाही. होतं का नाही? असं अनेक वेळेला होतं. अनेक वेळेला 1000 वेळेला घोकून आपण एखादं प्रमाण पाठ करतो, विसरलं जातं. आणि एखादा अभंग, एखादा श्लोक, एखादी ओवी अशी असते, सहज जाता जाता एखाद्या कीर्तनात एकदाच कानावर पडते आणि तोंडपाठ होते. असं होतं की नाही? होतं. एखादी अभंग आपल्या कानावर पडतो, एखादी ओवी कानावर पडते आणि सहज तोंडात बसून जात. एखादा श्लोक कानावर पडतो, सहज तोंडामध्ये बसून जातो. त्याच्याकरता घोकमपट्टी करावी लागत नाही आणि तो बसतो, तो कायमचा तोंडामध्ये बसतो. मग हे एकदा ऐकलं की तोंडात बसतं, हे 1000 वेळेला घोकलं तरी विसरून जातं. असं का होतं? याचं एकच उत्तर आहे. हे एकदा ऐकल्यावर पाठ झालेलं नाहीये. हे मागच्या जन्मात आपण 1000 वेळेला घोकलेलं आहे, म्हणून आता एकदा ऐकल्यावर पाठ झालं. आणि म्हणून मला आपल्याला पुढचं सांगायचं आहे की आत्ता जे 1000 वेळेला घोकूनही आपण विसरलो आहोत ना, त्याची चिंता करू नका. पुढच्या जन्मी एकदा ऐकलं की पाठ होणार आहे. विठ्ठला म्हणून या गोष्टी निवांतपणाने करा, पण काही गोष्टी मात्र गडबडीनं करा. गृहीत युवकेशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. मृत्यूनं जणू काही आपले केस धरलेत आणि कोणत्याही क्षणी मृत्यू आपल्याला उचलून नेणार आहे, असं समजून माणसांनी धर्माचं आचरण केलं पाहिजे. असं समजून काही गोष्टी निवांतपणाने करा, काही गडबडीनं कराव्या लागतात. तुकोबाराय आपल्याला गडबडीनं काय करावं हे सांगतात. अजून एक प्रमाण जाता जाता देतो, थोडासा विस्तार करतो 2-5 मिनिटांमध्ये. बहुतेकांना माहिती असणारं प्रमाण आहे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत. असं वचन आहे. धावता अर्थ सांगतो. 100 गोष्टीचा त्याग करा, पण आधी जेवण करा. हे सांगायला कीर्तन कशाला लागतं? आम्ही तेच करतो. शतम विहाय भोक्तव्यम, 100 गोष्टी बाजूला करा, आधी जेवण करा. पान वाढल्यावर माणसांनी एवढा फोन करून येतो, एवढं लिहून येतो, एवढं बोलून येतो, असले उद्योग करू नयेत. आणि नवरा पानावर बसल्याशिवाय बायकोने पूर्ण वाढू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.
परमात्म्याला आपली वाट बघायला लावू नये. आपण परमात्म्याची वाट बघणं हा धर्म आहे. ऐका, अन्नाला आपली वाट बघायला नाही लावायची, नाही लावायची. शतम विहाय, 100 गोष्टी सोडून द्या, आधी भोक्तव्य, आधी भोजन करा. 100 गोष्टीचा त्याग करा, आधी जेवण करा. 1000 गोष्टीचा त्याग करा, आधी स्नान करा. सहस्त्रम स्नानम आचरेत. 1000 गोष्टी सोडून द्या, आधी स्नान करा. 1000मध्ये 100 येतात का हो तुमच्याकडे? 100मध्ये 1000 येत नाहीत, पण 1000मध्ये 100 येतात ना? येतात ना? येतात. मग 100 गोष्टीचा त्याग करून जेवण करा आणि 1000 गोष्टीचा त्याग करून स्नान करा. आणि 1000त 100 येत असल्यामुळं स्नान केल्याशिवाय जेवत जाऊ नका, असा त्याचा अर्थ. माणसाला उठल्याबरोबर भाकरी कशी जाते मला अद्याप कोडं सुटलं नाही महाराज. सकाळी उठून बसतात तर त्याच अंथरुणात पांघरुणात चहा कसा घेतात मला कळत नाही. काही स्नान नाही, कपाळाला गंध नाही, बुक्का नाही, देवासमोर उभं राहून नमस्कार नाही, रामकृष्ण हरीची एखादी माळ नाही, ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, काही वाचायचं नाही. उगी उठलं की भाकरी खायची. असं कसं जात असेल? आमच्याकडच्या कुत्र्यांचं असंच आहे महाराज मराठवाड्यात. आपल्याकडे मराठवाड्यातली कुत्री आहे का नाही? इकडची कुत्री कशी आहेत माहित नाही मला, पण आमच्याकडची जी कुत्री आहेत ना त्यांना सकाळी स्नान लागत नाही महाराज. आमच्याकडे मराठवाड्यात काय नाही, ते उठलं की भाकरीला तोंड लावतात. मी बोलत नाही, तुकोबारांची भाषा आहे. काही नित्य नेमावीण अन्न खायतो श्वान वाया मनुष्य, पण भार वाहेतो वृषभ. स्नान केल्या 100 गोष्टीचा त्याग करा, आधी जेवण करा. 1000 गोष्टीचा त्याग करा, आधी स्नान करा. लक्ष्यम विहाय दातव्यम, 1,00,000 गोष्टी बाजूला सोडून द्या, आधी दान धर्म करा. होत राहील तुमचं स्नान, होत राहील जेवण. ठेवा बाजूला. काय करायचंय ते जेवणाचं? 4 मिनिट 10 मिनिटं उशिरा स्नान करायचंय, राहू द्या हो, होईल नाही तर न होईल नंतर बघा. ते आधी दान धर्म करून घ्या, कारण ही संधी पुन्हा येईल आणि देण्याची बुद्धी स्थिर राहील. याची शाश्वती देता येत नसते, देता येत नाही शाश्वत. कर्णाच्या जीवनात प्रसंग आहे. कर्ण दाढी करायला बसला, त्याचा न्हावी त्याची दाढी करत होता. अंग देशाचा राजा, त्याच्या दाढीचं पाणी काय तुमच्या माझ्यासारखं प्लॅस्टिकच्या वाटीत असेल? सोन्याच्या वाटीमध्ये. तेवढ्यात एक याचक आला, महाराज आपली कीर्ती ऐकून आलो, घरामध्ये विवाह योग आहे, काही दान आपण कराल तर आमचा विवाह सुस्थितीत होऊन जाईल. कर्णाने इकडं तिकडं बघितलं, डाव्या हाताला सोन्याची वाटी होती, त्यातलं पाणी टाकून दिलं, तोंडला जा घेऊन. याचक म्हणाला, अहो अजून तुमची आंघोळ व्हायची, स्नान व्हायचं, अजून अपवित्र आहात तुम्ही, दाढी करणं चालू आहे. निदान स्नान करून पवित्र होऊन दरबारात या. निदान डाव्या हातातली वाटी उजव्या हाताने तरी दान द्या. निदान दान द्यायचं तर उजव्या हाताने द्या. कर्णाने त्याला सांगितलं, बाबा रे, डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी बुद्धी जर टिकली दानाची तर खरं. खरं नाही, सोडून द्या ना, स्नान सोडून द्या. स्नान होईपर्यंत बुद्धी बदलली तर बऱ्याच जणांची बुद्धी स्नानात बदलली आहे. आता याचा विस्तार मला करायलाच लावू नका तुम्ही. असं होतं ना महाराज, असं होतं ना. याच्याकरता असू द्या, जेवण राहू द्या, स्नान राहू द्या. लक्ष्यम विहाय दातव्यम, 1,00,000 गोष्टीचा त्याग करा, पण आधी दान धर्म करा. 100 गोष्टीचा त्याग करा, आधी जेवण करा. 1000 गोष्टीचा त्याग करा, आधी स्नान करा. 1,00,000 गोष्टीचा त्याग करा, आधी दान धर्म करा. आणि कोट्यावधी गोष्टी बाजूला ठेवा, आधी देवाचं नाव घ्या. विठ्ठला विठ्ठला. त्यक्त्वा हरिम स्मरेत. कोट्यावधी गोष्टी राहू द्या, तुमचं दान होत राहील नंतर. काय त्या दानाला घेऊन बसलाय कवटाळून तुम्ही? आधी नामस्मरण करा. म्हणून तुकोबारायांनी लाहो करा, गडबड करा, गडबड करा, कारण ही संधी पुन्हा यायची नाही, पुन्हा यायची. राम राम स्मरा आधी राम
लाहो करा गडबड करा गाठ घाला मुळबंदी. पण आपण ऐकताच आहात ना रोज राम राम स्मरा आधी राम राम स्मरा कोटीम त्यक्त्वा हरिम स्मरेत. कोट्यावधी गोष्टी राहू द्या बाजूला, आधी राम राम स्मरा. कशाच्या आधी स्मरा? राम राम स्मरा आधी. कशाच्या आधी सांगतो तुम्हाला, ऐका. सांगतो कशाच्या आधी ते ऐका. सकाळी जाग आल्यानंतर डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा. डोळे उघडल्यानंतर उठून बसायच्या आधी राम राम स्मरा. उठून बसल्यावर पलंगावरून पाय खाली सोडायच्या आधी राम राम स्मरा. पाय खाली सोडल्यावर उठून उभं राहायच्या आधी राम राम स्मरा. पहिलं पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा. खुर्चीवर बसल्यावर टेबला खालून घ्यायच्या आधी, त्याच्या आधी ऑफिस मधून घरी यायच्या आधी राम राम स्मरा. घरी आल्यावर चप्पल काढायच्या आधी राम राम स्मरा. चप्पल काढून चहा घ्यायच्या आधी राम राम स्मरा. बायकोला बोलायच्या आधी राम राम स्मरा. बायको बोलायच्या आधी राम 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 स्मरा. नाही का? संध्याकाळी मुलांना काही शिकवायचं असेल तर त्यांनाही हेच शिकवलं पाहिजे, राम राम स्मरा आधी. त्यानंतर जेवण करायच्या आधी राम राम स्मरा. अंथरुणावर पडायच्या आधी राम राम स्मरा. डोळा लागायच्या आधी राम राम स्मरा. आणि एवढं जर जमलं नाही तर निदान मरायच्या आधी राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा. कारण का? कारण ही गडबड करा असा तुकोबाराय आग्रह करतात, अट्टहास करतात. कारण ही संधी पुन्हा येईलच याची शाश्वती नाही. शाश्वती नाही. दोन भूमिका फक्त मांडतो, ऐका. दोन भूमिका मांडतो. तुकोबारायांचं म्हणणं काय आहे? म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने गडबडीनं बाबा, गडबडीनं करा. का गडबड करा? कारण हे नाहीच आहे ना आपल्या हातामध्ये. किती काळ आपण काय शाश्वती देऊ शकतो की आपलं जीवन सातत्यानं चालू राहील? काय शाश्वती देऊ शकतो? अरे कधी संपू शकतं महाराज, कधी संपू शकतं. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय. मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे ग. सावध केलं ना, सावध केलं ना. अरे हे कधी संपू शकतं, काही सांगता येत नाही. आपण काय आपण असं विश्वासानं सांगू शकतो? म्हणून आचार्यांनी एका श्लोकामध्ये म्हटलंय कैवल्याष्टकाच्या, निश्वासो नाही विश्वास कदा रुद्धो भविष्यती, कीर्तनीय मतो बाल्यात हरेर नामैव केवल. आचार्य म्हणतात आपल्या श्वासावर विश्वास ठेवता येत नसतो. कारण श्वास कधी बंद पडेल काही सांगता येत नाही. कधी मरण येईल याचा काही नियम आहे का? कधी मरण येईल, कधी येऊ शकतं. आता कीर्तन झाल्यावर इथून जाता जाता इथं कोपऱ्यावर येणार नाही कशावरून? घरी गेल्यावर रात्री बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यावर येणार नाही कशावरून? सकाळी उठल्यावर चहा घ्यायच्या आत येणार नाही का? म्हणजे तुम्ही घाबरू नका, मी भीती नाही दाखवत आहे, मी तुम्हाला फक्त शक्यता सांगतो. कीर्तनात येत नाही, तुम्ही घाबरूच नका. त्या कीर्तनात येत नाही. खरंच सांगतो, कीर्तनात मरण येत नाही. कीर्तनात मरण यावं एवढं पुण्य आहे कुणाजवळ? तुम्ही चिंताच करू नका त्याची, येतच नाही. जाऊ द्या, जाऊ द्या. तुम्हाला बाकीचा विचार करायचा नाही, सोडून द्या. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. तुकोबारायांनी बोलून दाखवलंय आपल्याला, सोडून द्या. कधी मरण येईल काय सांगता येतं मला सांगा ना. काय सांगता येतं? काही असं निश्चित सांगता येत नाही. कुठेही कुठल्याही वेळेला कोणत्याही रूपामध्ये कोणताही क्षण आपल्या जीवनाचा शेवटचा क्षण असू शकतो. कोणताही क्षण. उद्या मी सकाळी डोळे उघडीनच, त्याच्यात वयाचा संबंध नाही, ज्ञानाचा संबंध नाही, फक्त प्रारब्ध संपणं एवढाच विषय, विस्तार करत नाही.
कोणताही क्षण आमच्या जीवनाचा शेवटचा क्षण असू शकतो. क्षणभंगूर नाही भरव नाही भरवस. क्षणभंगूर कुठलाही क्षण रामायणामधलं चिंतन आहे. आपण सांगितलंय असेल कदाचित, मला माहिती नाही. सगळी कथा ऐकावी एवढं भाग्य माझ्या नशिबात नव्हतं. आजची सुद्धा कथा मला मिळाली नाही. असो, ज्याचं त्याचं प्रारब्ध, काय करणार. पण आपण सांगितलंय असेल, रामचंद्र प्रभूंनी, वाल्मिकी रामायणातलं चिंतन सांगतो, रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगताना हा उपदेश केलाय. ते म्हणतात की मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला मरण येत नाही. मनुष्य जन्माला येताना आपलं मरण बरोबर घेऊन येत असतो. तुकोबारायांनी आपल्याला काय सांगितलं? तुकोबारायांचं म्हणणं काय? उपजल्या पिंडा मरण सांगाते. तुकोबाराय तेच बोलतात ना, मरण माणसाला नंतर सिद्ध होत नाही, मनुष्य जन्माला येताना आपलं मरण घेऊन येतो. जन्माला येताना मरण घेऊन येतो. विस्तार करत नाही मी, ज्ञानेश्वरीत जात नाही आता त्या संबंधानं. परंतु जन्माला, मग रामचंद्र प्रभू म्हणतात, मग ते मरण कायम आपल्या बरोबर आहे. आपण चालायला लागलो की मरण आपल्या बरोबर चालतं. आपण धावायला लागलो की मरण आपल्या बरोबर धावतं. आपण झोपलो की मरण आपल्या शेजारी झोपतं. माणसं म्हणतात ना, काय हो माहीत नाही काय झालं, ते रात्री आले झोपले आणि सकाळी उठलेच नाहीत हो, असे कसे झोपेत गेले? कारण तेही तिथंच झोपलं होतं म्हणून तिकडच्या तिकडच घेऊन गेलं. काय कारण आहे? आपण बसलो की ते बाजूला बसतं. माणसं म्हणतात काही नाही हो, बाहेरून आले उन्हातून, खुर्चीत बसले, मला सांगितलं तांब्यावर पाणी आणून दे म्हणून, आणेपर्यंत तर मान पडली होती. खुर्चीत बसल्या बसल्या कसे गेले? कारण तेही तिथंच बसलं होतं म्हणून तिकडच्या तिकडे घेऊन गेलं. आपण चालायला लागलो, मरण आपल्या बरोबर चालतं. आपण धावायला लागलो, मरण आपल्या बरोबर धावतं. आपण झोपलो, मरण आपल्या बरोबरीनं झोपतं. आपण बसलो, मरण आपल्या शेजारी बसतं. आजूबाजूला बघू नका, तसं डोळ्यांनी दिसतही नसतं. नाहीतर शेजारच्याच माणसाला हेच माझं मरण आहे, मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकाल. असले करू नका. असं होत नाही. ते मरण डोळ्याला दिसत नाही, ते यायच्या वेळेला येतं. ते कधी येतं? अरे ती सगळी व्यवस्था आहे महाराज, ही सगळी व्यवस्था आहे. बस, गरुडाची आई आजारी पडल्याचं वर्णन पुराणात येतं. गरुडाला कळलं, गरुडाने सांगितलं, आई कोणी येऊन भेटू दे, यम ज्या दिवशी भेटायला येईल त्या दिवशी मला सांग. आणि एके दिवशी गरुड आल्यावर आईने सांगितलं, आज यम येऊन भेटून गेला. गरुडाला कळलं आईचं आयुष्य संपत आहे. गरुडाने आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि लांब हिमालयाच्या एका गुहेतल्या एका कपारीमध्ये शिरला आणि आईला पाठीवरून उतरवलं. तेवढ्यात यमधर्म तिथं हजर. गरुडाने विचारलं, देवा तुमच्यापासून आईला वाचवावं म्हणून एवढ्या लांब घेऊन आलो, तुम्ही इथं कसे? त्याने सांगितलं, काल तुझ्या आईला भेटायला आलो तेव्हाच मला कळलं होतं की हिमालयाच्या या कपारीत तुझ्या आईचं मरण आहे. मी कालपासून चिंता करत होतो तुझी आई इथं कशी येईल कशी येईल. बरं झालं तू आणून सोडलं, आता माझं मी बघतो, तू निघ. मरण आहे महाराज, मरण आहे. ते कधी येईल कसं येईल काही सांगता येत नसतं. ते कोणत्याही आम्हाला कळत नाही. त्यात थोडंसं क्षमा करा. आपण स्वयंपाकघरातलं उदाहरण माता भगिनींना सांग. स्वयंपाकघरातलं उदाहरण सांग. विचार करा, आपण बाई किती हुशार असू दे, गृहिणी किती हुशार असू दे, कितीही शिकलेली असू दे, काय PhD झालेली असेल, त्याच्या पुढं काही असेल, एखाद्या महाविद्यालयाची प्राचार्य असेल, काय जे मोठं, काय मोठ्यातलं मोठं जे पद आहे ते तिच्या वाट्याला आलं असेल, खूप शिकलेली जरी बाई असली
तरी सिलेंडर आणल्याची तारीख लिहून ठेवता येते, कधी संपल याची लिहून ठेवता येते का होतो? लिहून ठेवता येते. आणल्याची तारीख माणसं ते बायका लिहून ठेवतात कॅलेंडरवर नाही तर सिलेंडरवर, असं लिहून ठेवतात की या दिवशी आणला. बरं, हे कोणत्या दिवशी संपेल तुम्ही किती शिकलेले असाल तरी लिहून ठेवता येतं का अगोदर? नाही लिहून ठेवता, नाही लिहून ठेवता. मग अहो सिलेंडर संपलं, मग नवरा म्हणतो एवढ्या लवकर कसं संपलं, परवा तर आणलं होतं. मग ती म्हणते अहो ते नाही का तुमच्या घरची माणसं आले, तुमचे काका 5-5 मिनिटाला चहा, 5-5 मिनिटाला चहा, कसं सिलेंडर टिकेल? म्हणजे याच्या घरचे आले म्हणून संपलं, तिच्या माहेरचे आले असते तर सिलेंडर वर्षभर संपलं असतं. तुमचे ते काका सारखा सारखा सिलेंडर संपलं. सिलेंडर आणल्याची तारीख नोंदवता येते, संपणार कधी हे जसं सांगता येत नाही. हे जसं त्या सिलेंडरचं आहे तसं या सिलेंडरचं आहे. या सिलेंडरचं म्हटल्यावर माझ्याकडे बघायचं नाही, आपापले सिलेंडर बघून घ्यायचे. सिलेंडर म्हणजे मला कशाला बघताय, माझ्याकडे बघायचं नाही, आपापले सिलेंडर तपासून घ्या. माझं पोट जरा जास्त आहे म्हणून सिलेंडर म्हणजे माझ्याकडे बघावं असा नियम आहे का? आपापले सिलेंडर तपासून घ्या. कधी संपेल काय नियम आहे सांगा महाराज, असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून जर आमच्या आयुष्यातला कोणताही क्षण आमच्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे तर एकच क्षण आमच्या हातात आहे, आणि एकच क्षण जर जीवनाचा आपल्या हातातलंय तर त्या एकाच क्षणामध्ये जीवनाची धन्यता करून घ्यायची असेल तर एका क्षणात पूर्ण होणारं साधन सांगितलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय नामस्मरण सांगतात, विठ्ठला क्षण शेवटचा आहे ना, गडबड करा, म्हणून लाभू करा. गडबड करा बाबा, कारण एकच क्षण आहे, एकच क्षण पुरेल असं साधन कोणतं आहे? देवाची येद्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियल्या. बस एवढंच करा. काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरियाची गणना कोण करे.
करण्याकरता आपल्याला गडबड करायला सांगतात. म्हणवनी लाहू करा काळ सारा चिंतने. दुसरा एक भाव थोडक्या शब्दामध्ये व्यक्त करतो. पटेल न पटेल मला माहिती नाही. मी जी भूमिका आत्ता मांडतोय त्या भूमिकेतलं फारसं ज्ञान मला नाही, पण जे काही थोडंफार शिकलोय शाळेत महाविद्यालयात त्याचा विनियोग त्याचा उपयोग करून थोडंसं सांगतो. या अभंगामध्ये तुकोबारायांनी म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने या चरणामधून व्यवस्थापन शास्त्रातला अतिशय मूलभूत सिद्धांत आपल्या समोर मांडला. व्यवस्थापन शास्त्र कळतं का आपल्याला? व्यवस्थापन शास्त्र म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेशन, हां हे मराठी कळतं. व्यवस्थापन इंग्रजी झालं ना, ते कळत नाही एकदम. मॅनेजमेंट, हां हे त्याच्यापेक्षा सोपं मराठी. ते मोठं, ते जरा जास्त स्पष्ट आहे नाही का? महाराज कोट्यावधी रुपयाचं डोनेशन देऊन त्या IIMला ॲडमिशन मिळत नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भारतभर त्याच्या शाखा आहेत. मूळ अहमदाबादला जर द्यायचं झालं तर 100% गुण पडल्याशिवाय तिथं प्रवेशच नाही. कोट्यावधी रुपये डोनेशन म्हणून द्यावे लागतात, तेव्हा त्यांच्या शाखांमध्ये प्रवेश मिळतो. पास होईच याची शाश्वती नाही, पण प्रवेश मिळतो. कोट्यावधी रुपये तुकोबाराय फुकट सांगतायत तर कोणी गाथा उघडायला तयार नाही. व्यवस्थापन शास्त्राचा मूलभूत सिद्धांत 3 तत्वांवर आधारित आहे. आपण शाळेत शिकलोय. कार्य, काळ आणि वेग. कार्य, काळ आणि वेग या 3 गोष्टींवर व्यवस्थापन शास्त्र अवलंबून आहे. आपण शिकलोय. मला फारसं कळत नाही, जे कळतंय ते अभंगाच्या अनुषंगानं कळतं आणि तेवढंच सांगतो. कार्य, काळ आणि वेग. आपल्याला कोणतं कार्य करायचं आहे त्याच्यासाठी आपल्या हातामध्ये किती काळ आहे, त्याला अनुसरून किती वेग धारण करावा, हे ज्याला कळलं त्याला व्यवस्थापन जमलं. विठ्ठला अलीकडच्या त्या IT क्षेत्रामधली मुलं आहेत ना, त्यांना तर काही कुटुंब राहिलं नाही, घरदार राहिलं नाही, काही राहिलं नाही त्यांना, पण म्हणतात आम्ही ITत आहेत. कसे राहत असतील IT मध्ये हे मला अजून कळलेलं नाही. रात्र नाही, बेरात्र नाही, काय नाही. म्हणून आत्ताची जी नोकरीची पद्धत आहे ना, ती टार्गेट देणारी आहे. टार्गेटेड. दिवसभराचं टार्गेट, आठवड्याचं टार्गेट, महिन्याचं टार्गेट. का? आम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला कोणतं कार्य करायचं आहे, आमच्या हातामध्ये किती काळ आहे आणि त्याच्याकरता वेग किती घ्यावा लागणार आहे. हे ज्याला कळलं त्याला जमलं. आमच्या हातामध्ये कार्य काय आहे, आमचं जीवनाची धन्यता करून घ्यायची आहे. वेळ किती आहे? 1 क्षण. आणि मग वेग किती धारण करायला पाहिजे विचार करा. वेग किती धारण करायला पाहिजे? आयुष्याची धन्यता प्राप्त करून घ्यायची आहे. त्याच्याकरता आमच्या हातामध्ये फार काळ नाही, एखादा क्षण हातात शिल्लक आहे. म्हणून काही वेळेला कार्य कोणतं याला महत्व द्या, काही वेळेला वेळेला महत्व द्या, काही वेळेला काळाला महत्व द्या, काही वेळेला वेगाला महत्व द्या. प्रत्येक वेळेला वेगाला महत्व देऊन चालत नाही. काही वेळेला कार्याला महत्व द्यावं लागतं. प्रत्येक वेळेला कार्याला महत्व देऊन चालत नाही. काही वेळेला वेळेला महत्व द्यावं लागतं. प्रत्येक वेळेला भिन्नता. सगळ्याच वेळेला सगळंच महत्वाचं असतं असं नाही आहे. त्याच्यामध्ये काय विकल्प असतील ते त्या शास्त्रज्ञांना माहिती असो, त्यांचे ते जाणवत. मला त्याबद्दल बोलायचं नाही. उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. काही वेळेला वेळेला महत्व द्यावं लागतं. आपल्या हातात वेळ फार कमी आहे, त्याला महत्व द्या, गडबड करा, हे तुकोबारायांचं सांगणं आहे. वेळेला महत्व द्यावं लागतं. काय झालं महाराज, मला मुंबईला कीर्तन होतं. आठवलं म्हणून गंमत सांगतो. तो माझं मुंबईला कीर्तन होतं. कीर्तन ठरलं. नंतरच्या काळामध्ये काय माझ्या डोक्यात राहिलं नाही, काही झालं मला माहिती नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळची काल्याची तारीख मी नागपूरला दिली. रात्रीचं कीर्तन मुंबईत, सकाळचा काला नागपूरमध्ये देऊन टाकलं. लक्षात आलं नाही. आणि ज्या वेळे त्या लक्षात आलं त्यावेळेला ती मुंबईची मंडळी भेटायला आली, वारीमध्ये पत्रिका वगैरे घेऊन. म्हटलं माझ्याकडून अशी चूक झाली की मी दुसऱ्या दिवशीचा काला नागपूरला दिलाय.
तर रात्रीतून नागपूरला जाणारी एखादी गाडी आहे का हो आपल्या कीर्तनानंतर? जरा शोध घेता, तपास घेता. त्यांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका, अशी गाडी आहे. त्यांनी शोधबीत घेतला, सगळं झालं. ते पुन्हा भेटायला आले. ते म्हणले महाराज तिकीट वगैरे काढलंय, आरक्षण आहे तयार, तुम्ही चिंता करू नका, आपण सगळं वेळेवर करू, फक्त एक अडचण आहे. मी म्हणलं काय अडचण आहे? ते म्हणले काही नाही, नागपूरला जाणारी गाडी ही बरोबर 9ला सुटते आणि आपलं कीर्तनही 9लाच सुटतं. कीर्तनाची वेळ 7 ते 9 आहे आणि गाडी बरोबर 9ला सुटते. मी म्हणलं मग काय करायचं? ते म्हणले तुम्ही चिंता करू नका, स्टेशन आपल्या जवळ आहे, तुम्ही चिंता करू नका, फक्त एक करा, 9च्या ऐवजी 8:45ला तुम्ही कीर्तन सोडा. 5 मिनिटं आपल्याला, आम्ही सगळी तयारी, रिक्षा वगैरे आणून ठेवतो तिथं, तुम्ही 5 मिनिटं आपल्याला तिथं जायला लागतात स्टेशनवर, आपल्या हातात वेळ आहे, पण 8:45ला तुम्ही कीर्तन सोडा. मी म्हटलं ठीक आहे. गेलो वेळेवर. 7ला म्हणजे 7ला कीर्तन सुरू झालं, बोलणं सुरू झालं, सगळं झालं. बोलता 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 थोडं धसाळ बोलत गेलो. आता मराठवाड्यातला माणूस आहे मी. 7 ते 9 म्हणजे आम्ही कधी 7 ते 9 केलं नाही, कधीच नाही, थोडं मागे पुढे होणार. 8:45ला कीर्तन सोडायला पाहिजे होतं. 8:45 मी 8:50 सोडलो. किती मिनिटं बोललो जास्त? 5 मिनिटं बोललो. 5 मिनिटं जास्त बोललो. झालं. विठ्ठल जे ते सगळे ते संयोजक धावतच आले. ते म्हणले महाराज चला चला, किती उशीर, तुम्हाला सांगितलं होतं आम्ही, हे मुंबई आहे, मुंबई घड्याळावर चालत नाही, लोकलवर चालते. हा, त्यामुळे हे मुंबई आहे, इथं 1-1 मिनिटाचं महत्व आहे. तुम्ही 5 मिनिटं खाल्ली, चला आता बाकीचं राहू द्या. मी म्हटलं काय पाणी वगैरे? ते म्हणले आता नागपूरला गेल्यावर पाणी प्या, आता पाणी वगैरे प्यायला आपल्याला फुरसत नाही, काय तुमचं ओझं असलं तर द्या, आम्ही घेतो. आता महाराजाचं काय ओझं असणार आहे पाकिट सोडलं तर? पण मी म्हणलं काय ओझं असणार आहे? 1 पिशवी खांद्याला, 2 उपरणी, 2 धोत्र, 2 शर्ट, 1 पटका, झालं आपलं. काय असायचं? ज्ञानेश्वरी गाथा झालं पिशवीमध्ये, झालं ना वारकऱ्याचं ओझं. ते म्हणले चला चला चला, रिक्षा तयार आहे. आम्ही पटकन रिक्षात बसलो, स्टेशनवर पोचलो. 5 मिनिटं गेली. हातात किती राहिली? 5 मिनिटं शिल्लक राहिली. 5 मिनिटं शिल्लक राहिली. आम्ही तिथपर्यंत पोचलो आणि आमचं भाग्य असं की ती रेल्वे 1 नंबर प्लॅटफॉर्मला येऊन उभी होती. आम्हाला धावाधाव करावी लागली नाही. रेल्वे समोर आम्ही गेलो. तिथं गेल्याबरोबर त्या लोकांनी, माहिती असतं त्यांना, तिथल्या कुण्या माणसाला विचारलं, अहो हा डबा आहे, हा कुठं आहे? त्यांनी सांगितलं सगळ्यात शेवटी. सगळ्यात शेवटी म्हणल्यानंतर आम्ही निघालो आमची दिंडी. चला 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 चला, वेगानं गाडीच्या शेवटपर्यंत रेल्वेच्या गेलो. त्याच्यात 3 मिनिटं गेली, 2 मिनिटं हातामध्ये. आणि तिथं पोचल्यावर तिथल्या गार्डानी सांगितलं फर्स्ट क्लासचा डबा आहे म्हणून आत्ताच पुढे नेऊन लावलाय. मग आता काय करता काय? आमची दिंडी फिरली ना परत. आम्ही निघालो. ते म्हणले चला चला चला, महाराज पळा, महाराज पळा. आता महाराजाला पळता येतं होय? महाराज आयुष्यात एकदाच पळतो वेळापूरला. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. बस एवढ्या एका चरणाला महाराज जे पळतो ते पुन्हा त्याला वर्षभर पळायची पाळी येत नाही. ते म्हणले महाराज पळा, महाराज पळा, महाराज पळा. आम्ही निघालो. ते मला मागून ढकलायला, पळा पळा. म्हणजे काय झालं, मला ते गडबड करत होते, मला गाडी मिळावी म्हणून नाही. माझी गाडी जर चुकली तर याला रात्रभर सांभाळावं लागेल याची भीती त्यांना. ते म्हणले महाराज पळा. आता काय पळा, कुठं पळा? आम्ही निघालो पळत पळत पळत, 2 मिनिटं हातामध्ये. आम्ही निघालो पळत पळत. तेवढ्यात एका डब्यातून मला जय हरी महाराज, जय हरी. मी बघितलं, हा जय हरी जय. महाराज 1 मिनिट थांबा. म्हटलं हातातच 2 मिनिट आहे, तुमच्या करता काय 1 मिनिट देऊ? ते म्हणले नाही नाही महाराज, पाया पडतो तुमच्या, बरं झालं तुम्ही भेटलात. फार दिवस झाले माझ्या मनामध्ये एक प्रश्न होता, तेवढं उत्तर द्या. अहो म्हटलं तुम्ही कुठं चालला? ते म्हणले नागपूरला. मी म्हणलं मी नागपूरला चाललो. नागपूरला आपण दोघंही उतरू आणि रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर बसून संध्याकाळपर्यंत तत्वज्ञानाच्या गप्पा मारू, तुम्ही चिंताच करू नका.
दोघे नागपूरला चाललो, जाऊ द्या ना. ते म्हणले नाही नाही, पुन्हा लक्षात राहील न राहील, तुम्हीच आता सांगितलं, संधी येईल न येईल, राहील न राहील, काय माहिती. नाही नाही, आता भेटलात फार बरं झालं, माझ्या मनात फार दिवसापासून तुम्हाला मी म्हणलं आता कुठं वाद घाला. मी म्हटलं चला बोला, काय म्हणता, काय काय प्रश्न आहे. ते म्हणले महाराज मन कसं शांत करा. म्हणलं माझी गाडी सुटायला लागली, माझं मन शांत नाही. मी तुम्हाला काय सांगू मन कसं शांत करायचं असतं. दृष्टांत संपला माझा. मला आपल्याला असं विचारायचंय, मन कसं शांत करावं हा प्रश्न महत्वाचा नाही का? महत्वाचा नाही. महाराज सगळ्या जगभरातलं तत्वज्ञान या प्रश्नाभोवती फिरत आहे ना. मन कसं शांत करावं, मन कसं शांत करावं. प्रश्न महत्वाचा आहे का नाही सांगा ना. मग प्रश्न महत्वाचा आहे ना. अरे मन जरी आम्हासी साम्य होईल, ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात अर्जुनाला, मन हे निश्चळ राहील, आम्हासी साम्य होईल. आमचं मन शांत बसलं ना, आम्ही देवच झालो. काय अडचण आहे मला सांगा ना. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये गीतेत काय फरक आहे सांगा ना. काही नाही, एकच फरक आहे एका वाक्यात. अस्थिर मनाचा कृष्ण म्हणजे अर्जुन आहे आणि स्थिर मनाचा अर्जुन म्हणजे कृष्ण आहे. संपलं, एवढंच आहे. गीता पहा आपण, मी काय सांगतो एवढंच आहे. मन कसं शांत करावं हा प्रश्न महत्वाचा नाही असं नाही, पण त्याही पेक्षा त्या वेळेला माझी वेळ जास्त महत्वाची. हे मला आपल्याला सांगायचं, हे मला आपल्याला सांगायचं. म्हणून तुकोबाराय बोलतात आपल्या हातात वेळ किती आहे बघा ना. वेळच जर नसेल तर आपलं कसं होणार. याच्याकरता तुकोबाराय आपल्याला गडबड करायला सांगतात. म्हणून तुकोबारायांचा हा विशेष आग्रह आपल्याला आहे. म्हणो नीला हो करा, म्हणो नीला उपदेश करतात की ज्या नामस्मरणामध्ये कृती आणि शब्द या दोन्हीचा समन्वय आपल्याला दिसून येतो. नामाचा उच्चार ही जर कृती असेल तर नामाचं चिंतन हा शब्द आहे. राम या शब्दाचं चिंतन करून राम हा शब्द मुखावाटे बाहेर काढणं याला काळ सारा चिंतने असं तुकोबाराय म्हणतात. याच्यात आपला काळ व्यतीत झाला पाहिजे. काळ सारावा चिंतने एकांतवासी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण तुकोबाराय आपल्याला बोलतात. त्या दृष्टीनं आपण चिंतनामध्ये काळ सारला पाहिजे. एकच क्षण हातात आहे आणि नुसतं राम म्हणल्याने होतं का? होतं. नामाचा परिणाम आहे की नाही? आहे. नाम सोपं की नाही? आहे. मग अडचण काय? एका वाक्यात अडचण सांगतो. अडचण अशी आहे महाराज, राम म्हणणं अवघड नाही, राम म्हणण्याची बुद्धी होणं फार अवघड आहे. राम म्हणणं अवघड नाही आहे, राम कुणालाही म्हणता येतं, पण राम म्हणण्याची बुद्धी होणं. म्हणून चिंतन हा शब्द तुकोबारायांनी वापरला. इथला चिंतन हा शब्द नामचिंतन या अर्थाने घेतला पाहिजे. नामाचे चिंतन
प्रकट पसारा तुकोबर आहे. अनेक प्रमाण सोडून द्या, त्याबद्दल बोलत नाही. मग असं नाम घेतल्यानंतर आमच्या जीवनाची धन्यता आम्हाला कोणत्या विचाराने प्राप्त होते? तुकोबाराय त्याच्याकरता 3 युक्तिवाद देतात. सगळ्या युक्तिवादाचं चिंतन करता येणार नाही, तथापि फक्त थोडासा विचार आपल्याला सांगण्याकरता म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात, आपण जर नामचिंतन केलं तर त्याच्याने आपल्याला जे ज्ञान होतं ते ज्ञान कोणतं होतं? अभंगाचं पहिलं देहनो हे मी हे सारे, देहनो हे मी हे सारे, पुन्हा बोला सर्वजण. देहनो हे मी हे सारे, देहनो हे मी सारे, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, करा मनोनी लावू करा. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. हा परिणाम तुकोबाराय त्याचा आपल्याला सांगतात. त्या परिणामाचा थोडासा विचार एक 10-15 मिनिटामध्ये मला करायचा आहे, पण आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा थोडंसं भजन करू, नंतर उरला उरे विठ्ठल आणि देह नोहे मी हे सरे याची संगती काय लावता येते याचा विचार करून सेवा संपवतो. विठोबा हरी हरी रघुवार रघुमाई, रघुवार रघुमाई, रघुवार रघुमाई, रघुवार देहनो हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने.
जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला उपदेश करतात. आपला काळ आपण चिंतनामध्ये सारला पाहिजे. आपण उरलेल्या जेवढं केवढं आयुष्य आपल्या हातात राहिलं त्याच्यामध्ये आपण चिंतन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. हा तुकोबारायांचा अट्टहास आहे. याच्याकरता गडबड करा असं तुकोबाराय म्हणतात. गडबड का करा तर वेळ आपल्या हातामध्ये फारसा शिल्लक नाही आणि जेवढा वेळ शिल्लक आहे तेवढ्या वेळेमध्ये होणारं साधन फक्त नामस्मरण एवढंच आहे. याच्याकरता म्हणून तुकोबाराय आपल्याला आग्रहपूर्वक प्रतिपादन करतात. म्हणवोनी लाहू करा काळ सारा चिंतने. आपला काळ चिंतनामध्ये सारला जावा. त्या चिंतनाचा परिणाम काय होतो तुकोबाराय सांगतात. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. या चरणाचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. अगदी थोडका. अनेक अर्थ आपल्याला त्याच्यातून सांगता येतात. सगळेच अर्थ मी सांगावेत असं नाही आहे किंवा सांगू शकेन वेळेच्या मर्यादेमध्ये असं नाही. कारण सगळं कीर्तन वेळ किती हातात आहे तेवढं बघून जगा असं सांगण्यात गेलं आहे. तर आता वेळ किती आहे हे बघून कीर्तन करा हेही सांगायची पाळी आली. त्यामुळं अगदी थोडक्या वेळामध्ये मी हा विचार सांगतो. देह नोहे मी हे उरला उरे विठ्ठल हा विचार आहे. देह नोहे मी हे सरे. देह नोहे मी म्हणजे देह नाही हे ज्ञान आहे. मी म्हणजे देह आहे हे अज्ञान आहे. पण मी म्हणजे देह नाही आत्मा आत्मयाच्या ठाई. देखिजे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही अनाहती. 15वा अध्याय ज्ञानोबराय बोलतात. सगळं सांगत नाही, विस्तार करायचा नाही, पण ज्ञान सुद्धा संपलं पाहिजे. अज्ञान संपावं याच्यात नवल नाही. ज्या अज्ञानाला जे ज्ञान संपवतं ते ज्ञान ज्ञान म्हणून शिल्लक राहिलं तर शिल्लक राहिलेलं ज्ञानही अज्ञानच असतं. पटत नाही, पटत नाही. ज्ञाता संपावा, ज्ञेय संपावं आणि ज्ञानही संपावं तर त्रिपुटी रहित अवस्था म्हणजे उरला उरे विठ्ठल. म्हणजे उरला उरे विठ्ठल ही भूमिका आहे. याचा विस्तार मी रात्रभर करेन. विस्तार खूप आहे. पण ज्ञाता ज्ञेय, मग जर ज्ञानच पाहिजे ना तर ज्ञाता ज्ञेय रहित ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. 15व्या अध्याय ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात. भगवंताच्या मुखातून ज्ञानोबारायने भगवंतालाही न सांगता आलेलं सगळं सांगितलंय. तुम्हाला पटेल नाही तर न पटेल, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ज्ञाता संपावा, ज्ञेय संपावं आणि ज्ञानही संपावं. कारण या त्रिपुटीतलं एक जरी शिल्लक राहिलं ना तरी शिल्लक राहिलेलं एक संपलेल्या दोघांना पुन्हा जिवंत करत असतं. आणि एकदा ते दोघे जिवंत झाले आणि हे तिघे एकत्रित आले की माणसाच्या जीवनाची वैचारिक अधःपतन माणसाच्या जीवनाचं हे त्या क्षणी सुरू झालं असं समजायला हरकत नाही. विस्तार खूप आहे. भाषा न कळणारी अशी वाटू शकते, पण तिन्ही संपावं हे एवढं लक्षात. काय झालं, 3 मित्र बाहेर पडले, नावेत बसले, माल घेतला, परदेशात गेले, उद्योगधंदा केला, भरपूर पैसा कमावला, परत निघाले. परत येताना समुद्रामध्ये जहाज फुटलं, सगळा पैसा रसा तळाला गेला. काय करावं कळेना. एक फळी तिघांच्या हाताला लागली, कसं बस एका बेटाला लागले. बेटावर मनुष्य वस्ती नाही, त्यामुळे तिथं जहाज येण्याची शक्यता नाही, विमान येण्याची शक्यता नाही, इतर कोणती माणसं नाहीत, बसून राहिले. आता बेटावर करायचं काय. तिघाच्या तिघ एका बेटाला आले, तरी त्यांना बरं वाटलं, निदान एकत्रित तरी राहिलो, बरं झालं. चला एका बेटाला लागले. हळूहळू संध्याकाळ झाली. वाघ सिंहाचे आवाज कानावर यायला लागले, भीती वाटायला लागली. आता काय करता, विमान नाही, जहाज नाही, काय करावं. मग तिघांना असं सुचलं. तिघं म्हणाले, काही नाही बाबा, एकच काम आहे, आता एकच करू शकतो, देवाचा धावा. कारण त्यांनी सांगितलंय तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. संसार सागरातून तरुण नेतो तर लौकिक सागरातून नेणार नाही का. मग आपण प्रार्थना करू. मग तिघही देवाचा धावा करायला लागले, नामस्मरण करायला लागले मनापासून. कारण या वेळेला नामस्मरण मनापासून होतच. वाघाचा आवाज कानावर पडल्यावर आपोआप मनापासून होतं. मनापासून नामस्मरण केलं. भगवान उभे राहिले. भगवान म्हणाले, बोला काय वर पाहिजे तुम्हाला. तिघांना एक एक वर देतो. काय पाहिजे सांगा. पहिल्याला विचारलं, तुला काय पाहिजे. तो म्हणला, काय नाही, घरी जायचं, घरी जायचं, दुसरं काही नाही. त्याला सांगितलं तथास्तु. तो तिथून जो निघाला तो घरीच पोचला. दुसऱ्याला विचारलं, तुला रे. तो म्हणला, माझंही त्याच्यापेक्षा फार वेगळं नाही देवा. एवढी संपत्ती कमावली होती, सगळी गेली. आता घरी जर गेलो नाही तर बायको पोरांना म्हणजे बायको पोरांना असं वाटेल की आपला नवरा कुठं गेला, काय नाही, आमचं श्राद्ध घालून मोकळे होतील, त्याच्या आत घरी गेलं पाहिजे, म्हणून घरी जायचं. देवाने सांगितलं तथास्तु. तिसऱ्याला विचारलं, तुला काय रे.
तो म्हणला काही नाही देवा, आम्ही तिघं जीवश्य कंठस्थ मित्र, कधी एकमेकांना सोडून राहिलो नाही. सगळा उद्योगधंदा एकत्र केला, कमावलं एकत्र, खर्च केला एकत्र, जगलो एकत्र, शिकलो एकत्र. आम्ही तिघं बघा ना देवा, संकट आलं तरी तिघं मिळून एकाच बेटाला लागलो. आम्ही तिघं एकत्रितच राहिलो. अरे तुला काय पाहिजे ते सांग, वेळ नाही आपल्या हातामध्ये, वेळ तुला पटकन काय पाहिजे ते बोल ना. तो म्हणला काही नाही, आमचं तिघांचं एकमेकांवर भरपूर प्रेम आहे, आम्ही तिघं आयुष्यभर एकत्रित राहिलोय. ते दोघे गेल्यामुळे मला करमत नाही, त्या दोघांना इकडंच घेऊन या. काय झालं मला सांगा. त्रिपुटीपैकी एक जरी शिल्लक राहिला तरी गेलेल्या दोघांना उठवून बसवते महाराज ते त्रिपुटी. याच्याकरता ज्ञाता संपावा, ज्ञेय संपावन, ज्ञान संपावं. देह नोहे मी हे ज्ञान आहे, पण तेही ज्या वेळेला सरे त्या वेळेला उरला उरे विठ्ठल, त्या वेळेला विठ्ठल उरतो. ही तुकोबारायांची भाषा आहे. दुसरा अर्थ सांगतो, देह नोहे मी हे सरे. तुकोबाराय देह आणि मी याच्यातलं अंतर सांगतात. देह नोहे मी, मी म्हणजे देह नाही बाबा. का देह नाही? कारण हे सरे, हा देह सरणार आहे आणि मग उरणारं कोण आहे? उरलेला जो मी आहे ना, तो उरला उरे विठ्ठल. तो मी म्हणजेच विठ्ठल आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, नाही दुजा आणि मागुता गा. देह आणि मी याच्यात अंतर आहे महाराज. माझा देह आणि मी, देह बदलतो, मी बदलत नाही. जो आता वेदांतातलं उदाहरण, जो मी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळवत होतो तो मी आता माझ्या नातवंडांना मांडीवर खेळवतो आहे. याच्यात देह बदलला का? मी देह बदलला. जो लहान होता तो म्हातारा झालाय, पण त्याच्यातला मी बदलला नाही. मी तोच आहे आणि त्या मीच यथार्थ ज्ञान म्हणजेच भगवत प्राप्ती आहे. मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ओहम कथमिदम जातम वै कर्तास्य विद्यते, उपादान किमस्तिह विचार्य सोयमीदृशः. अपरोक्षानुभूती जगद्गुरु शंकराचार्य बोलतात, विस्तार करत नाही. मग या दोघात फरक काय? अरे देह जाणार आहे, मी मात्र कधी जात नसतो. देह जाणार आहे कारण देहाला दुःख होऊन मला आनंद होतो आणि मला दुःख होऊन देहाला आनंद होतो. तर मी माझा देह वेगळा मानला पाहिजे का नाही? अहो समजा आता ह्याची उदाहरणं किती. मी साखर खाल्ली तर तुम्हाला डायबिटीस होईल का? बरं तुम्हाला नको. तुम्ही साखर खाल्ली तर मला डायबिटीस होईल का? असं होत नाही. का होत नाही? कारण तुम्ही मी वेगळे आहोत. तसं देहाला, एखादा मनुष्य आहे आजारी पडला, डॉक्टरनी इंजेक्शन दिलं, देहाला त्रास होतो की नाही? पण मला काय वाटतं, चला उद्या बरं वाटेल, मी आनंदी आहे ना. देहाला दुःख होऊन मला आनंद होतोय ना. याचा अर्थ मी काय झालं, एक मनुष्य घरी निघाला, शेतातून रस्ता जाता जाता गोफणीतून एक दगड सुटला आणि याच्या पाठीत बसला. असं पुरुषभर उंच पीक आलेलं ज्वारीचं, एक गोफणीतला दगड सुटला आणि पाठीत बसला. गोफणीतला दगड कसा लागतो माहितीये का तुम्हाला? नाही का? एकदा बघा अनुभव घेऊन मग. हा ना, तो फार वेगात लागतो महाराज. तो बसला पाठीत, त्याला पाणी मागायची शुद्ध राहिली नाही, जमिनीवर पडला, तळमळ करायला लागला. कोणी काय मुद्दाम तोडच मारलंय. शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून पीक पिकवलेलं असतं, त्याचं जतन करणं त्याचं काम आहे. लागला पाठीत, उठला कसा बसा, ते उभा राहिला, पाऊल टाकलं तरी कळ यायला लागली, पण घरी तर गेलं पाहिजे म्हणून घरी निघाला. आणि केवढा दगड आपल्या पाठीत बसला हे बघावं म्हणून मागे वळून बघितलं तर दगड नव्हता, एवढा सोन्याचा गोळा, एवढा 15 किलोचा सोन्याचा गोळा. जवळ गेला, उचलून बघितलं, सोनं हे कळलं आणि कळल्यावर म्हणायला लागला, येऊ द्या. पाठीत, पोटात, डोक्यात, जिथं मारायचंय तिथं मारा, येऊ द्या. शरीराला दुःख होऊन जर मला सुख होत असेल ना, तर मी आणि माझा देह वेगळा आहे. कारण हा देह जाणार आहे, मी मात्र टिकणार आहे. आणि मग हा मी ज्या वेळेला टिकतो त्या वेळेला कोणत्या रूपानं टिकतो? उरला उरे विठ्ठल या रूपानं तो टिकतो. हे तुकोबाराय सांगतात. तिसरा अर्थ शेवटचा, देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणजे काय? तुकोबाराय आपल्याला सांगतात, देह नोहे, देह संपावा अशी अपेक्षा नाही. देह नोहे मी हे सरे, देह संपावा असं नाही हो. देहाच्या संबंधानं निर्माण झालेला जो मी, हा जो अहंकार आहे ना, तो ज्या क्षणी संपेल त्या क्षणी उरला उरे विठ्ठल. कारण आमच्या परमार्थाला देह नको का? प्रपंचाला देह पाहिजे आणि परमार्थाला नको. आता कथा ऐकायला तुम्ही बसता, देह घेऊनच बसता ना. हरिपाठ करायला देह पाहिजे ना, पारायण करायला देह पाहिजे ना, कीर्तन करायला ऐकायला देह पाहिजे ना, माऊली बरोबर चालायला देह पाहिजे ना. मग देह नको कोण म्हणतं परमार्थामध्ये?
देह पाहिजे म्हणून देह सरावा अशी अपेक्षा नाहीये. देवा आता ऐसा करी उपकार. देह पाड म्हणत नाही, देहाचा विसर पाडी मज. देहाच्या संबंधानं निर्माण झालेला जो मी, हा मी ज्या दिवशी संपेल, महाराज मी हा शब्द न वापरता एक 10 वाक्य मला म्हणून दाखवा बरं. त्याच्यातही मला म्हणून दाखवा, ह्याच्यात मी आलाच आहे. हा, मी प्रथम पुरुषी एकवचनी पद आहे. हा इतका महत्वाचा आहे. आमची जीवदशाच त्या अहंकारा नाही हो. पाचाही गाठी पडे देहा कारुजई उघडे, नाचवी चहूकडे तो अहंकारू गा, नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ज्ञानोबराय बोलत नाही. पंचभूतांचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. तुकोबराय बोलत नाही. हा अहंकार आमची जीवदशा सिद्ध करणार आहे. म्हणून देह पडावा अशी अपेक्षा नाही, मी हे सरलं पाहिजे. आणि ज्या दिवशी देह संबंधानं मी सरला, त्या अष्टावक्र गीतेत कथा आहे. सगळी कथा सांगत नाही, पण जनकांकडे ज्या वेळेला अष्टावक्र आले ना, त्यावेळेला जनकाने अष्टावक्रांना एकच प्रश्न विचारला, मी मुक्त कसा होईन सांगा. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. मी मुक्त कधी होईन मला सांगा, मुक्त कधी होईन मला सांगा. त्याच्यावर अष्टावक्रांनी जनकाला, अष्टावक्र गीतेचा पहिला अध्याय सांगतोय मी आपल्याला. त्याच्यामध्ये अष्टावक्रांनी जनकाला सांगितलं, मुक्त व्हायला फार वेळ लागत नाही, आत्ता आणि इथं. मोक्ष उद्या नसतो, मोक्ष पुन्हा नाही. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. ज्ञानोबराय बोलतात, अभंग पहा आपण. नंतर नसतो मोक्ष, मिळाला तर आत्तान इथं. परमार्थ आत्तान इथं सुरू होतो, उद्या परमार्थाला चालत नाही. परमार्थाला चालत नाही. अहो उद्यामुळं तर सगळं रामायण घडले आहे ना. सांगितलं ना आपण. उद्या दशरथ राजाला वसिष्ठ विश्वामित्र म्हणत होते, रामरायाला अभिषेक करून टाकू. दशरथ राजाने सांगितलं उद्या सकाळी करू. संस्कृतात म्हण आहे, शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरण. जे शुभ आहे ते ताबडतोब करावं आणि जे अशुभ आहे ते पुढं लोटत राहावं. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचावी वाटली की लगेच वाचावी आणि तंबाखू खावी वाटली की उद्या बघू म्हणावं, असा त्याचा अर्थ झाला. इतकं सरळ. दशरथाने सांगितलं उद्या बघू. ते उद्यामध्ये जी रात्र आली ना, त्या रात्रीमध्ये बाईनी सगळं राजकारण फिरवलं. बाईनी म्हणजे काही ना. हा, तुमच्या बुद्धीला एवढे आयाम आहेत, तुम्ही कुठून कुठं जाल सांगता येणार नाही. हा, म्हणून सांगतो, रात्रीतून काही सगळं राजकारण फिरवलं. आणि मग उद्या जे राज्याभिषेक जो होणार होता त्याला किती वर्ष गेली? 14 वर्ष. म्हणून रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. रामायणामध्ये उद्या ज्ञानेश्वरी वाचू म्हटलं की मध्ये 14 वर्ष जातील. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आत्ता आणि इथं. म्हणून त्यांनी अष्टावक्रांनी जनकाला असं सांगितलं, तुला मुक्त व्हायचंय ना, आत्ता आणि इथं. कसा होईल त्याचा श्लोक आहे त्यांनी सांगितलं. अष्टावक्र गीतेचा पहिला अध्याय. त्यांनी असं सांगितलं, यदि देहम पृथक कृत्य चिति विश्राम्य तिष्ठसी, अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. यदि देहम पृथक कृत्य, हा देह आत्म्यापासून वेगळा काढशील, म्हणजे देहाचा अहंकार जर वेगळा करशील आणि चित्ताला जर शांत करशील, तर आत्ता आणि इथं मुक्त झालास असं समजून घे. म्हणून देह नोहे मी, हे सरे उरला उरे विठ्ठल, म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने. तुकोबाराय आपल्याला ही भूमिका बोलून दाखवतात. हे आपल्याला कळायचं असेल, हे आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर त्याच्याकरता सर्वांना विनंती, सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. या पलीकडे जाऊन आमच्या जीवनाची धन्यता दुसरं कोणीही करून देऊ शकत नाही. माझी सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना आहे, मस्तक ठेवून विनंती आहे, हात जोडून पाया पडून सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरी वाचा महाराज, गाथा वाचा. आपल्याकरता निर्माण केलेलं वाङ्मय आहे, आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता. 5 ओव्या वाचा. अहो माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता फार वेळ द्यावा लागत नाही, 15च मिनिटं पुरतात. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथान, 5 मिनिटं सगळ्यांनी मिळून केलेलं रामकृष्ण हरिभजन, संपलं. 15 मिनिटाच्या पलीकडे अहो उरलेले 23 तास 45 मिनिटं तुमच्या मालकीचे आहेत.
मी त्याच्यावर काही हक्क सांगत नाहीये, पण माझी प्रार्थना फक्त 15 मिनिटाची, 5च मिनिटात 5च ओव्या वाचा. तुकोबारांचे 2च अभंग वाचा. मी फार आग्रह करत नाही सगळं ज्ञानेश्वरी एका दिवसात वाचा, माझं म्हणणं नाही. 5च ओव्या वाचा, 5च ओव्या. कळत नाही लोक म्हणतात, आणि कुणाला कळली? आम्ही सांगतो आम्हाला तरी कुठं कळली, कळत नाही. पण कळली नसली तरी वाचत राहावी. ती माऊली आहे, आई आहे, तिच्या कुशीत शिरायचं असतं. पाना फोडणं हे तिच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. ती माऊली आहे आमची, ती आई आहे. ज्ञानेश्वरी गाथा याच्याशिवाय आमच्या जीवनाच्या धन्यतेची दुसरी व्यवस्था या पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध नाही. आमचं कल्याण होईल तर ते ज्ञानेश्वरी गाथ्यानेच होईल, दुसरा मार्ग नाही. ही काळ्या दगडावरची नुसती नाही, ऑइल पेंटनी मारलेली पांढरी रेघ आहे. लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही. दुसरी व्यवस्था नाही ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय. संत वाङ्मयाशिवाय आम्हाला कोणी तारू शकणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करतो, वाचता न येणाऱ्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्यांना वाचता येत नाही, अक्षर ओळख झाली नाही, जे शाळेत गेले नाहीत, त्यांनी वाचली पाहिजे. कशी वाचायची मी सांगतो, ऐका. काही नाही, ज्ञानेश्वरी घ्यायची, पहिलं पान उघडायचं आणि त्या दिवशी नुसत्या ओवीवरून बोटं फिरवायची, संपलं, मिटवून ठेवा. दुसऱ्या दिवशी दुसरं पान, तिसऱ्या दिवशी तिसरं पान, नुसतं ओवीवरून बोटं फिरवायला लागा. ज्ञानेश्वरीवरून बोटं फिरवायची एकदा सवय लागली ना आपल्याला, की मग आपण मरेपर्यंत ज्ञानेश्वरी आपलं बोट सोडत नाही. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी आपल्याला सोडणार नाही, तुकोबाराय आपल्याला सोडणार नाही. त्यांच्या चरणाजवळ आपल्याला स्थान मिळेल एवढी योग्यता आपल्याला प्राप्त होईल. म्हणून सर्वांना प्रार्थना आहे, थोडा वेळ वाचावं, जास्त नाही. मी फार अपेक्षाच करत नाही. 5च मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा, 5च मिनिटं गाथा वाचा, 5च मिनिटं रामकृष्ण हरी म्हणा ना घरात बसून. काय बिघडलं त्याच्यात? काही फार वेळ लागतो का? कळलं नसलं तरी वाचावं, कळलं तरी वाचावं, कसंही वाचावं, पण वाचावं. मला कल्पना आहे वेळ नसतो. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं रात्री वाचा, अंथरुणावर बसून वाचा, पडल्या पडल्या वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो महाराज, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्या पलीकडे धन्यता नाही, याच्या पलीकडे समाधानाचं उपादान दुसरं असू शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यात विचार आहे, त्याच्यात उपासना आहे, त्याच्यात धन्यता आहे, त्याच्यात ज्ञानोबार आहेत, त्याच्यात तुकोबार आहेत. आमच्या सन्मुख अक्षर रूपानं हे महात्म्य उपलब्ध आहेत. आम्ही कानाडोळा करणं हा आमचा करंटेपणा होईल महाराज. म्हणून विनंती करतो, प्रार्थना करतो, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. सगळ्यांना प्रार्थना करतो, झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, रामरायाच्या, तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. अतिशय सुंदर रामकथा, भावपूर्ण रामकथा आपण ऐकत आहात याची मला कल्पना आहे. मी जरी कथा ऐकायला नसलो तरीसुद्धा मी महाराजांना ओळखतो थोडाफार, त्यामुळे त्यांचं वक्तव्य काय आहे, त्या वक्तव्यामध्ये भाव किती याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणून भावपूर्ण रामायण आपण सर्वजण ऐकत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन करू. मला श्रद्धेय हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराजांची चाल ऐकाय आले महाराज. आपली भैरवी ऐकली, मी समाधानानं इथून जाईल. बस आपली चाल तेवढी ऐकू द्या. त्यामुळे त्यांची चाल होईल, त्यानंतर तुकोबारायांचं भजन होईल आणि भजन झाल्यानंतर आपण सर्वांनी इथून काय सूचना दिल्या जातील ते ऐकून आपण सर्वांनी इथून प्रस्थान करायचं आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय कृष्णा महाराज हे मुद्दाम आज उपस्थित आहेत. त्यांच्यामुळं मी आज इथं उभा आहे, त्यांच्यामुळं उभा आहे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आपल्या सर्वांच्या दर्शनाचं कारण कृष्णा महाराज, नाहीतर मला आपलं दर्शन झालं नसतं. आपल्याही प्रतिकृतज्ञता व्यक्त करतो. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी रामरायाच्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय सकल संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या, ज्ञानेश्वर माऊली राजेश्वर